मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता 3 या पुस्तकातील 9 नंबरचा धडा शेरास सव्वाशे। नाना काका घुंगुरकाठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते। वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते। निबर सोन्यासारखे पिवळ भाताचे पीक, नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता। तर इथे जे नाना काका आहेत ना, ते शेतकरी आहेत आणि ते घुंगुरकाठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते। घुंगुरकाठी म्हणजे एक काठी आणि त्याला असे घुंगरं लावलेले असतात आणि मग ते आपटत त्या बांधावरून ते फिरत होते आणि त्यांना त्यांची शेती पाहून असं खूप आनंद होत होता, शेतीत पिकणारे पीक बघून। निबर म्हणजे काढणीस आलेले पीक, जे पूर्णपणे शेतात तयार झालं आहे आणि आता ते काढायचं आहे, अशा पिकास निबर असं म्हणतात। सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी म्हणजे पिकाची कापणी करायची, झोडणी करायची, मळणी करायची, मग कणगीत पडलेले वर्षभराची बेगमी। कणगी म्हणजे धान्य साठायची एक वस्तू असते आणि बेगमी म्हणजे साठा, धान्याचा साठा। म्हणजे ते असा विचार करत होते की आता निबर म्हणजे काढणीस आलेले पीक ते काढायचं, नंतर त्याची कापणी करायची, झोडणी करायची, मळणी करायची, मग वर्षभर साठेल एवढं असं धान्य कणगीत साठेल, असा विचार त्यांच्या मनात येत होता। निसर्गाने करुणा केली, भाते पिकून पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले। दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या, शेताची नासाडी चालू होती, शेतावर उंदीर मामा कोपले होते। नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले। त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला। त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले, ते अर्धे अधिक पाण्याने भरले। त्यांच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली। पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली। अंधार पडला आणि आपल्या शेतातले पीक बघून खुश झालेले नाना काका गाणे गुणगुणत माळ्यावरच्या शेतापाशी थांबले होते आणि तेवढ्यात त्यांना दिसलं की दाणे भरलेले काही ओंब्या आडव्या पडलेल्या आहेत, शेताची नासाडी चालू आहे आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शेतामध्ये उंदीर मामा आहेत, म्हणजे शेतावर उंदीर मामा कोपले होते। कोपले म्हणजे रागवले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं, शेतात उंदीर आहेत असे लक्षात आलं आणि उंदीर धान्याची नासाडी करतात। मग नाना काकांनी काय केलं तर एक प्रयोग करायचे ठरवले। तर त्यांनी काय केलं, शेताजवळच्या मळ्यावरच म्हणजे त्या शेतावरच एक मोठा गोल खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात एक पत्राचे एक मोठे पिंप ठेवले। पिंप म्हणजे ड्रम, असं पत्र्याचा पिंप, ड्रम, बॅनर, तो त्यांनी तिथे ठेवला आणि तो अर्धा अधिक पाण्याने भरला होता, म्हणजे तो असा अर्धा पाण्याने भरला होता आणि त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली। त्या ड्रमचं जे मोकळं तोंड होतं त्याच्यावर एक फळी बसवली। तर्फेसारखी म्हणजे आपण जे असं वटकावणं लावतो, आधारासाठी जे काठी लावतो ना ती, आणि त्या काठीच्या फळीच्या टोकाला त्यांनी तळलेली भजी ठेवली। पुढे काय झाले ते आपण बघू। अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले। सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली। तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वत्र उंदीर पिंपापाशी धावत आले। पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली। घाईघाईने 3-4 उंदीर पुढे धावले। त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले, सारे बुडून मरून गेले। सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले। आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले। संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले। परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले। फळीवरची भजी फस्त केलेली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसलेला नाही। त्यांना फार आश्चर्य वाटले। हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले। संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले। रात्र चांदणी होती, नीरव शांतता पसरली आणि उंदरांची फौज स्वारीवर निघाली। सर्वत्र भज्यांचा वास सुटला होता। मोठ्या आधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले।
आसपास काहीसे कुजबुजले. त्यांच्यापाशी 4-5 उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवर पुढे सरसावला. प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केली. शहरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. तर या गोष्टीमध्ये आपण पाहिलं की नाना काकांनी उंदरांना संपवण्यासाठी एक युक्ती बनवली होती. एका फळीच्या एक पिंप घेतला. त्या पिंपाच्या उघड्या पिंपामध्ये अर्ध पाणी भरलं आणि त्याच्या उघड्या तोंडावर एक फळी ठेवली आणि त्या फळीच्या टोकाला त्यांनी भजे ठेवले. उंदीर ज्यावेळेस त्या फळीवर गेले तर त्यांच्या वजनाने ते उंदीर ते फळीच्या वजनाच्या ह्यानी ते उंदीर त्या पिंपात पडायचे. पहिल्या दिवशी उंदरांना ते समजलं नाही, पण दुसऱ्या दिवशी उंदरांनी एक युक्ती केली. बरेचसे उंदर फळीच्या खालच्या टोकाला थांबले आणि एक एक उंदीर जाऊन ते भजे खायला लागला. जेणेकरून त्यांच्या वजनाने ते खाली पाण्यात पडतच नव्हते आणि सगळे भजे फस्त करत होते. तर नाना काकांनी जी युक्ती शोधली होती त्या युक्तीस हे सगळे उंदीर शहरात सव्वाशेर ठरले. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? जर अशाच नवीन गोष्टी आणि कविता ऐकण्यासाठी, अभ्यासण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.